माऊलीच्या जन्मोत्सवासाठी तयार केलेली ही प्रभावळ बघितली ना तुम्ही, आणि ही इतकी सुंदर तयार झाली ना, त्यामुळे पूजा पण उठून दिसत होती. तर तुम्हालाही करायची असेल ना, तर नमस्कार मित्रांनो. आणि कसे आहात तुम्ही? तर त्यासाठी आपण हे बघा, हा बॉक्स घेतला आणि हा दोन्ही साईडनी असा मोठ्या बाजूनी कापून घ्यायचा. आणि याला पेपर सेलो टेप असतो ना, त्यांनी चारी बाजूनी असा फिक्स करून घ्यायचा. हे बघा, हे असा फिक्स करून घेतला आणि याला आता आपण असं राऊंड शेपमध्ये कापायचं आहे. त्यामुळे हा पेन्सिलने मी आकार काढून घेतला आणि छान असं कापून घ्यायचं. आणि हे कापल्यानंतर हे बघा, असं राऊंड शेप तयार झाला आपला. आता त्यावरती आपल्याला मधली डिझाईन काढून घ्यायची आहे. तर ती सेम आली पाहिजे म्हणून स्केलने मी काढून घेतली. आणि हे बघा, असं काढून घ्यायचा आकार. आणि आकार काढल्यानंतर मी ॲक्रिलिक कलर करून घेत आहे. सिल्वर कलरचा वापर करत आहे मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही करा. आणि कलर करून झाल्यानंतर असे मी क्रॉस करून घेतले सारखे पेन्सिलनी आणि स्केलच्या सहाय्याने. आणि हे बघा, ही कमळाची डिझाईन काढून घेतली. कमळाची डिझाईन यासाठी की पूजेसाठी हवं होतं, त्यामुळे वाईब चांगली येईल म्हणून, पूजेची वाईब येईल म्हणून. आणि असं शेडिंगमध्ये कमळ छान रंगवून घेतले, मी कलर करून घेतले. आणि ग्रीन यांनी छान पानं वगैरे करून घेतले मी कमळाची. आणि हे बघा, कलर झाल्यानंतर हे असं तयार झालं. आता याला आपण गोटापट्टी लावणार आहे. मधातलं जे आपण क्रॉस करून घेतलं होतं ना पेन्सिलनी आणि स्केलनी मोजून, त्याच्यावरती आपण ही गोटापट्टी लावली. कापून छान फेविकॉलनी चिपकून घ्यायची. आणि मधात त्या कमळाच्या मधात असे काच चिपकून घेतले. आणि उरलेले काच मी मधामध्ये पण लावून दिले. आणि हे साईडनी लेस लावत आहे. आणि हे गोट्याचे फूल लावत आहे मी. आणि साईडनी पण लेस लावून घेतली. आणि ही आपली प्रभावळ तयार.